गेला 11 वर्षाच्या मुलाचा. म्हणजे पुण्यातले खड्डे कधी हवे पुण्यातल्या खड्ड्यात पहिल्यांदा बळी गेलाय. महापौर म्हणून तुम्ही हे सगळं घटनेच कसं बघता? यापुढे उपाययोजना नेमकं काय आणि कशा प्रश्न? या उपाययोजना कोणाचा जीव गेल्यानंतर करण्याची आवश्यकता नसते, त्याच्या आधीच केलं पाहिजे. आणि म्हणून मी याआधी सुद्धा आपण बैठक घेतली प्रशासनाकडची आणि व्हिजिट सुद्धा केली की ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते लवकर बुजवून द्या असे आदेश सुद्धा मी दिले होते बैठकीमध्ये. आणि त्याचं काम सुरू सुद्धा झालेलं होतं. आपण काही ठिकाणी बघाल तर रस्ते दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. पण ही दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती आणि त्याबद्दल मलाही फार वाईट वाटते. मला तो लहान मुलगा गेला, मी सुद्धा एक आई आहे, आई वडिलांना काय वाटत असेल याची जाणीव मला आहे. विशेष करून महापौर मॅडम शहराच्या आजूबाजूला जे उपनगर आहेत नव्याने हद्दवाढीत सहभागी झालेले आहेत पुणे महापालिकेत, तिथं अजून रस्तेच नाहीत. त्यातनं मग हे सगळे प्रॉब्लेम होतं. शहरात तुलनेनं कमी खड्डे आहेत पण ज्या आउटस्कर्ट्स मध्ये आहेत ना प्रचंड खड्डे आहेत. भानगरीने आज व्हिडिओ ट्विट केला आणि पुन्हा तुम्हाला आवाहन केलंय की तुम्ही म्हणता खड्डे मुक्त करू. मग हे काय? नाही, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या आठवड्यात मी बैठक घेतली होती या संदर्भामध्ये आणि आपण म्हणजे कामकाज कुठपर्यंत आलंय हा एक विषय त्यामध्ये घेतला होता की वर्क ऑर्डर्स दिले गेलेत का आणि खड्डे बुजवण्याचं काम आपण कुठपर्यंत केलं ह्याची मी एक बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपली कामाची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. आपण म्हणता ते खरं आहे की तुलनेने जे गावं समाविष्ट झाली तिथे खड्डे जास्त आहेत आणि ते दुरुस्त करण्याचं कामच आपण हाती घेतलेलं होतं. काही टेक्निकल विषय असतील म्हणजे त्यामध्ये आरपी रोड्स किंवा PMRD कडनं आलेले रस्ते पुणे महानगरपालिकेकडे आलेत आणि आपण त्याच्यावरती काम करू शकतो का या सगळ्याच्या म्हणजे याआधी म्हणजे यापूर्वी निवडणूक होण्याआधी आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 80 80 17 80 77.